नमस्कार, प्रियास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत कोकण पद्धतीचं नारळाच्या दुधातल्या चिकन रस्सा। तर चला बघूया। गावरान चिकन, नारळ आणि नारळाच्या दुधापासून चिकन रस्सा कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत। चिकन हे वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं। हिरवा मसाला किंवा काळ्या मसाल्यामध्ये सुद्धा बनवता येते। पण मला आज आगळी वेगळी अशी सोप्या पद्धतीची रेसिपी हवी होती। तर म्हटलं चला तुम्हाला आपण दाखवावं। तर इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो गावरानी चिकन। गावरान चिकन छानपैकी धुवून घेतलेलं होते। त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत मॅरिनेट करण्यासाठी 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट। त्यानंतर खातू मसाला उद्योग हळद पावडर अर्धा चमचा घालायचा आहे। जेवणात हळद का वापरली जाते? शास्त्रीय कारण, हळद ही अँटीसेप्टिक आहे, रक्त शुद्ध करते आणि ती जास्त खातू मसाला हळदीलाच टक्केवारी आहे। ते खातू मसाल्यामध्ये आरोग्याची काळजी घेऊन खातू मसाल्याने ही हळद 100% शुद्ध अशी बनवलेली आहे। हळद पावडर घातल्यानंतर इथे मी अर्धा किलो चिकनला 3 चमचे खातू चिकन मसाला घातलेला आहे। आजच्या रेसिपीमध्ये आपला हा सर्वात महत्त्वाचा मसाला आहे, तो म्हणजे खातू मसाला। याने चिकन इतकं चविष्ट आणि टेस्ट इतका छान येतो की इतर मसाल्यांची आपल्याला गरज पडत नाही। त्यानंतर रस्स्याला छान कलर, लाल कलर येण्यासाठी आपण जसं काश्मीरी मिर्च पावडर घालतो तसंच खातू मसाल्यांनी बेडगी मिरची पावडर बनवलेली आहे। ती नुसती मी 1 चमचाच घातला, तरी पण तुम्ही नंतर पाहणारच की रस्स्याला इतका छान तरीतदार असं लाल कलर येणार आहे। त्यानंतर चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं चिकन मॅरिनेट ठेवायचं आहे। बऱ्याच लोकांना चिकन खाल्ल्यानंतर किंवा मसाला खाल्ल्यानंतर ॲसिडिटीचं प्रमाण वाढतं। तर मित्रांनो, खातू मसाले नियमित वापरल्याने कोणतीही जळजळ होत नाही, ॲसिडिटीचा त्रास नक्कीच कमी होतो। खातू चिकन मसाला अनेक अशा रेसिपी होतात। खातू चिकन मसाल्यामध्ये ओल्या काजूकरची उसळ, अख्खा मसूर, मिसळ, कोळंबी भात, तंदुरी चिकन खूप टेस्टी आणि छान होतात। चिकन मॅरिनेट होईपर्यंत गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवावे। तेल गरम झाल्यावर 1 ते 2 तमालपत्र टाकावे। नंतर 1 कांदा बारीक चिरून तो तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। नंतर त्यात आपण मॅरिनेट केलेलं चिकन तेही परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये वाटण घालणार आहोत। तर वाटणला लागणारं साहित्य आहे 4 कांदे उभे चिरून, 1 वाटी ओले खोबरं, 1 वाटी सुके खोबरं। प्रथम 1 चमचा तेलात कांदा भाजून घ्यावा। ओले खोबरं व सुके खोबरं एकत्र भाजून घ्यावे। हे सर्व मिश्रण एकजीव करून थोडे थोडे पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे। तर अर्धा किलो चिकनला 4 ते 5 चमचा आपण वाटण घालणार आहोत। तर अशा पद्धतीने मी वाटण तयार करून घेतलेले होते अगोदरच। तर हे 4 चमचे आपण वाटण घालणार आहोत। वाटण तेल सुटेपर्यंत चिकनमध्ये व्यवस्थित मिश्रण होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत। गरम पाणी घातल्याने चिकन लवकर शिजतं आणि लवकरात लवकर ही रेसिपी तयार होते। तर एका भांड्यात मी पाणी गरम करायला ठेवले होते। तेल छानपैकी सुटलेलं आहे वाटण घातल्यानंतर। तर इकडे मी 4 वाट्या पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं चिकन छानपैकी शिजवून घ्यायचं आहे। खातू चिकनमध्ये नॉनव्हेज तर खूप चविष्ट असे होतातच, पण व्हेजमध्ये सुद्धा तुम्ही हा मसाला उपयोग करू शकता। तर ते तुम्ही ओल्या काजू करीची उसळ किंवा अख्खा मसूर, मिसळ, कोळंबी भात, तंदुरी चिकन सुद्धा खूप चविष्ट आणि खूप छान होतात। खातू मसाले ऑर्डर करायचे कसे? तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून घरपोच सेवा घेऊ शकतात। ऑनलाईन ॲपवर सुद्धा खातू मसाले अवेलेबल आहेत। जिओ मार्ट, फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवर खातू मसाले आहेत, तर तुम्ही त्यावर सुद्धा परचेस करू शकता। नारळाचं दूध कसं काढायचे याची कृती आहे। प्रथम मिक्सरच्या मोठ्या भांड्यात 1 वाटी किसलेलं ओले खोबरं घ्यावे। 1 मिनिट फिरून झाल्यानंतर 2 ते 3 वाटी पाणी घालून परत 1 मिनिटं फिरून घ्यावे। नारळाचे दूध काढून घ्यावे। साधारणपणे 3 ते 4 वाटी नारळाचे दूध निघेल। तर मित्रांनो, इकडे मी अर्धा किलो चिकनला 2 वाट्या नारळाचे दूध घातलेलं आहे। नारळाचे दूध हे गॅस बंद झाल्यावरच घालायचं, नाहीतर नारळाचं दूध हे फुटेल। नारळाच्या दुधातले चिकन रस्सा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। प्रियास किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।